स्तुती आणि आराधना करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी देवाने आपल्याला या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेलं आहे। पुन्हा एकदा माझं मन धन्यवाद देत आहे की आज देवाचं वचन तुमच्या संगती शेअर करण्यासाठी, देवाचं वचन सांगण्यासाठी परमेश्वराने जी कृपा मला पुन्हा दिली, म्हणून त्या परमेश्वराच्या नावाची मी धन्यवाद करतो। तर आज पाहू आपण देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं, आज देवाचं पवित्र वचन आपल्या जीवनाला कसं चालवतं आज आपण पाहूया। जर आपण वाचलं यशायाचं पुस्तक याचा 55वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं वचन आज आपल्या संगती काय बोलणार आहे। यशायाचं पुस्तक याचा 55 अध्याय 7 आणि 8 वचन वाचू आपण। ज्याला मिळालं त्यांनी वाचा। दुर्जन आपला मार्ग सोडो, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करी, म्हणजे तो त्याच्यावरती दया करील, तो आमच्या देवाकडे वळो, तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील। वचनात कारण परमेश्वर काय म्हणत आहे, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग, कारण माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो। असं कोण म्हणत आहे, परमेश्वर म्हणत। आता हे 8 वचनावरती आपण थोडं मनन करूया की या 8 वचनाच्या द्वारे देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं। परमेश्वर इथे काय सांगत आहे 8 वचनामध्ये की माझे विचार आणि मनुष्य जातीचे विचार हे काय नाही या, एक नाही या। परमेश्वर काय म्हणत आहे, माझे विचार, परमेश्वराचे विचार आणि सुमितचे विचार कसे नाही आहेत, एक नाही या। परमेश्वर काय म्हणत आहे, काय म्हणत आहे परमेश्वर की माझा मार्ग, परमेश्वराचा मार्ग आणि सुमितचा मार्ग काय नाही या, एक नाही या। तर आज आपण परमेश्वराचा विचार आणि मनुष्याचे विचार याच्याबद्दल थोडं मनन करू। देवाचं वचन बायबलमध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत। का परमेश्वराने म्हटलं की माझे विचार मनुष्याचे विचार एक नाही, माझे मार्ग आणि मनुष्याचे मार्ग एक नाही आहेत। का परमेश्वराने असं लिहिलं, का परमेश्वर यशायाच्या द्वारे इस्रायली लोकांना सांगत आहे कसं, कारण भरपूर काळ परमेश्वराने त्याच्या सेवकांच्या द्वारे तेच गोष्टी सांगितलेल्या आहेत की माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, माझे विचार तुमचे विचार नाहीत, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत। भरपूर वेळेस परमेश्वराने त्याच्या सेवकाच्या द्वारे सांगितलेलं आहे, तरी पण हे इस्रायली लोक आणि आपण पण काय करत नाही, त्या परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास करत नाही। भरपूर काळ लोक सैतानाच्या विचाराच्या द्वारे जीवन जगून फसले गेले आणि त्या लोकांचा काय झाला माहिती आहे का, नाश झाला। भरपूर लोक मनात येणाऱ्या विचाराच्या द्वारे, मनुष्याच्या विचाराच्या द्वारे जीवन जगतात आणि अंत त्यांचा कसा होतो माहिती आहे का, वाईट होतो। म्हणून परमेश्वर काय म्हणतो की माझे विचार तुमचे विचार नाही, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही, असं कोण म्हणत आहे, परमेश्वर। जर बायबल तुम्ही वाचाल ना तर बायबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार की मनुष्याच्या विचाराच्या द्वारे चालत जाऊन किती दैनी जीवन ते लोक जगलेले आहेत। बघा जर तुम्ही वाचाल उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचाल तर ते तुम्हाला पाहायला मिळणार। उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचू आपण। आता इथे एक जोडा आहे, इथे एक पती पत्नी आहे, एक कपल आहे, त्यांच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे। काय सांगतं बघा, उत्पत्तीचं पुस्तक 16 अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण वाचू। अब्राहामाची बायको सारा हीच पासून त्याला काही मूल बाळ झाले नाही। अब्राहामाची बायको सारा, अब्राहम हा देवाचा निवडलेला सेवक आहे। अब्राहामाबद्दल आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, अब्राहामाला परमेश्वराने कितव्या वर्षी पाचारण केलं, 75व्या वर्षी परमेश्वराने अब्राहामाला बोलवलं। कशासाठी बोलवलं,
परमेश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी. कारण परमेश्वराला अब्राहमापासून एक मोठं राष्ट्र करायचं होतं आणि ते राष्ट्र कोणतं आहे आज आपण बघतो. कुठलं राष्ट्र आहे ते? इस्रायल. आमेन. तर अब्राहमाला परमेश्वराने 75व्या वर्षी बोलवलं आणि 75व्या वर्षी बोलवल्यानंतर अब्राहम परमेश्वराची वाणी ऐकला आणि परमेश्वराने सांगितलेल्या शब्दावरती अब्राहम विश्वास ठेवला आणि निघाला. आपल्या बापाचं घर, सगळं घर दार सोडून तो निघाला. जिथं परमेश्वराने त्याला सांगितलं ना त्या देशाकडे अब्राहम निघाला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर अब्राहम राहिला आणि राहत असताना भरपूर वेळेस अब्राहम स्वतःच्या विचाराने जीवन जगायला लागला. त्याच्यामुळे काय झालं? अब्राहमाच्या आत्मिक जीवनामध्ये भरपूर प्रॉब्लेम झाले. अब्राहमाला परमेश्वराने 75व्या वर्षी पाचारण केलं. 78 किंवा 80 वर्षी परमेश्वराने त्याला राष्ट्र समूहाचा पिता बनवलं नाही. विश्वासणाऱ्याचा पिता त्याला लगेच बनवलं नाही. बनवू शकला असताना नाही. जर 75व्या वर्षी तो अब्राहमाला बोलवतो तर 76व्या वर्षी पण त्यांनी विश्वासणाऱ्याचा पिता म्हणून त्याला म्हणायला पाहिजे ना. पण 76व्या वर्षी त्याला म्हटलं नाही. ज्या वेळेस इसहाक अब्राहमाच्या जीवनामध्ये आला, परमेश्वराने बघितलं अब्राहमाचं पूर्ण जीवन, आता हा माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगत आहे. त्यावेळेस परमेश्वराने त्याला बोललं. काय बोललं? की तू आता विश्वासणाऱ्याचा पिता, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वराने 75व्या वर्षी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यावेळेस अब्राहमाला काही मूलबाळ नव्हतं आणि परमेश्वराने अब्राहमाला घेऊन आला. ज्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं होतं त्या देशामध्ये अब्राहमाला त्यांनी वस्ती केली. भरपूर धनसंपत्ती, भरपूर फलदायी, भरपूर आशीर्वादित कोण झालेला आहे? अब्राहम झालेला आहे. परंतु आता प्रॉब्लेम काय आहे अब्राहमाच्या जीवनामध्ये माहित आहे का? अब्राहमाकड सेवक आहेत, अब्राहमाकड गुरडोरे आहेत, अब्राहमाकड शेरडे मेंढरे आहेत, अब्राहमाकड दास दासी आहेत. पण अब्राहमाकडे काय नाही आहे? काय नाही आहे? त्याला आणखी मूलबाळ नाही आहे. त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? अब्राहमाकडे सर्व आशीर्वाद आहे, अब्राहमाकडे सर्व गोष्टी आहेत, पण अब्राहमाकडे काय नाही आहे? लेकरू नाही, संतान नाही. अब्राहम 16वा अध्याय परत मी संतान आहे अब्राहम. आणि मग काय झालेलं आहे? त्यांच्या जीवनामध्ये समस्या आलेली आहे. आता वाचू आपण उत्पत्तीचं पुस्तक 16 अध्याय 1 आणि 2 वचन वाचू आपण. वाचा. अब्राहमाची बायको साराय हीच पासून त्याला काही मूलबाळ झाले नाही. हिच्यापासून म्हणजे अब्राहमाची जी बायको सारा होती ना, सारापासून अब्राहमाला काही पण मूलबाळ झालेलं नाही. तिची एक मिस्री दासी होती. तिचे नाव हगार होते. साराय अब्राहमाला म्हणाली. आता सारा अब्राहमाला काय म्हणत आहे बघा. सारा अब्राहमाला म्हणाली, पहा परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे. परमेश्वराने माझी कूस काय केलेली आहे? बंद केलेली आहे. तर माझ्या दासीपाशी जा. तर तू माझ्या दासीपाशी जा. कदाचित तीच कडून माझे घर नांदते. कदाचित तिच्यापासून माझं घर नांदतो होईल, मला आशीर्वाद मिळेल, माझं घर काय होईल? आशीर्वादित होईल. असं आशीर्वादित होईल. तेव्हा अब्राहमाने साराय हिचा शब्द मान्य केला. तेव्हा अब्राहमाने काय केलं? साराचा शब्द मान्य केला. आता अब्राहमाच्या जीवनामध्ये, साराच्या जीवनामध्ये काय आहे? समस्या आहे. काय समस्या आहे? त्यांना संतान नाही आहे, त्यांना मूलबाळ नाही आहे, ते निसंतान आहे. आता हा त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे. साराला पण माहित आहे. काय माहित आहे साराला माहित आहे की माझ्या जीवनामध्ये मला पुत्र नाही आहे, मी निसंतान आहे. म्हणून सारा काय म्हणत आहे की परमेश्वराने काय केलेलं आहे? माझी कूस बंद केलेली आहे. बायबलमध्ये भरपूर लोक आहेत जे परमेश्वराला काय करते? ओळखते. किती लोक प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखते? हात वर करून दाखवा मला. सगळेच ओळखतात ना प्रभू येशू ख्रिस्ताला, बरोबर आहे का नाही? सगळेच ओळखतात. पण मला सांगा प्रभू येशू ख्रिस्त कुणाकुणाला ओळखतो? कुणाकुणाला ओळखतो? बायबल जर तुम्ही नीट वाचाल ना, प्रभू येशू ख्रिस्त कुणाला पण ओळखत नाही. देवाचं वचन सांगतं, जे माझी वाणी ऐकतात त्यांना मी ओळखतो म्हणतंय. हालेलुया. जे परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवतात, जे तारण प्राप्त केलेले लोक आहेत, ज्यांच्याकडे तारणाचा विश्वास स्पष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मी पवित्र, शुद्ध, नीतिमान आहे, हा विश्वास
ज्यांच्याकडे आहे ना त्याच व्यक्तीला कोण ओळखतो माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्त ओळखतो, त्याच व्यक्तीला परमेश्वर ओळखतो आणि त्याच व्यक्तीची परमेश्वर प्रार्थना ऐकतो, त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देतो असं बायबल सांगतं, मी सांगत नाही. आता सारा पण काय करत आहे? ओळखत आहे. कुणाला? परमेश्वराला सारा ओळखती. म्हणूनच सारा काय म्हणते की परमेश्वराने काय केलेलं आहे? माझं कूस बंद केलेलं आहे. जर परमेश्वराने कूस बंद केलेले आहे हे साराला माहिती आहे, म्हणजे सारा काय करत आहे? ओळखत आहे. पण जर सारा ओळखत नसली असती तर सारा तसं म्हटली नसती. काय म्हटली नसती? की परमेश्वराने माझी कूस बंद केलेली आहे. सारा काय म्हटली असती? मला माहित नाही माझी कूस कसं काय बंद झालेली आहे. पण सारा काय म्हणती? परमेश्वराने माझी काय केलेली आहे? कूस बंद केली. आता त्यांच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे? त्यांना लेकरू नाही आहे. आमच्या पण जीवनामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. आमच्या पण या जगामध्ये चालत असताना आमच्या पण जीवनामध्ये भरपूर समस्या, भरपूर प्रॉब्लेम, दुःख, कष्ट सगळं असतं. परंतु या सारेच्या द्वारे, या अब्राहमाच्या द्वारे आम्ही पण काय करतो? जीवन जगायला लागतो. आता त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे. काय समस्या आहे? त्यांना संतान नाही. आता त्यांना संतान नाही आहे म्हणून सारा काय करायला पाहिजे? अब्राहमाला जाऊन विचारायला पाहिजे. आणि अब्राहमाला विचारली पण नाही, डायरेक्ट सारा डिसिजन देत आहे. आता मूलबाळ नाही म्हणून त्यांनी कुणाला विचारायला पाहिजे? नंबर 1 परमेश्वराला. कुणाला विचारायला पाहिजे? परमेश्वराला विचारायला पाहिजे. परमेश्वराला त्यांनी प्रश्न करायला पाहिजे का? कारण परमेश्वराला ते ओळखत आहेत. जर परमेश्वराला मी ओळखतो तर परमेश्वराला विचारायला पाहिजे, देवा मला पुत्र संतान नाही, मला संतान नाही आहे, तर कृपा करून तुम्हाला सांग मला कसं संतान प्राप्त होईल. परंतु ते स्वतः त्यांच्या मनात न येणाऱ्या विचाराच्या द्वारे जीवन जगत आहेत. आणि म्हणून सारा काय केली? अब्राहमाकडे गेली आणि अब्राहमाला काय म्हटली? वाचू काय सांगतं वचन? सारा अब्राहमाला म्हणाली, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली, परमेश्वराने माझी कूस बंद केली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, तर तू माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल, कदाचित तिच्यापासून माझं घर नांदतो होईल, मी आशीर्वादित होईल. आता सारा अब्राहमाकडे येऊन म्हणत आहे. मग अब्राहम काय म्हणायला पाहिजे होता? काय म्हणायला पाहिजे अब्राहम? काय म्हणायला पाहिजे अब्राहम? अब्राहम काय म्हणायला पाहिजे माहितीये का? सारा जे तुझ्या मनामधला विचार आलेला आहे ना तो विचार एकसारखा वाईट आहे. त्या विचाराला तू बळी पडू नको, त्या विचाराला तू ऐकू नको. ते विचार येणारे तुझे विचार नाही, ते येणारे तुझ्या मनात येणारे विचार कुणाचे आहेत? सैतानाचे आहेत. त्या विचाराला तू ऐकू नको, त्या विचाराला तू फॉलो करू नको. आपण काय करू? परमेश्वराकडे जाऊ, आपण परमेश्वराला विचारू का परमेश्वराने अजून आपल्याला संतान दिलं नाही, का परमेश्वराने तुझी कूस बंद केलेली आहे. आपण कुणाला प्रश्न करू? आपण जाऊन परमेश्वराला विचारू. अब्राहम असं म्हणायला पाहिजे का नाही? असं म्हणायला पाहिजे अब्राहम. पण अब्राहम काय म्हणतो? वाचा काय सांगतो वचन, वाचू पुढं. तेव्हा अब्राहमाने आता नाही त्याच्या अगोदरच सारा अब्राहमापाशी गेली. सारा अब्राहमाला म्हणाली, परमेश्वराने माझी कूस बंद केलेली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल, कदाचित तिच्यापासून माझं घर काय होणार? नांदते होईल, कदाचित तिच्यापासून माझं घर नांदतं होईल. तेव्हा अब्राहमाने साराचा शब्द मान्य केला. काय केला? अब्राहमाने साराने जो शब्द बोलला होता, जो विचार अब्राहमाकडे साराने घेऊन आला होता, त्या विचाराला अब्राहमाने पण काय केली? संमती दिली. आणि तो शब्द साराचा अब्राहमाने काय केला? मान्य केला. तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेस अब्राहमाने साराचा शब्द मान्य केला त्यावेळेस कोण आला माहिती आहे का? कोण आलं? इस्माईल आला. कोण आला? इस्माईल. आणि बायबल जर तुम्ही वाचाल ना, हा इस्माईल नेहमी त्रासदायक ठरलेला आहे. आतापर्यंत इस्माईल काय ठरलेला आहे?
त्रासदायक ठरलेला आहे. ज्यावेळेस इस्हाक आणि इस्माईल खेळत होते त्यावेळेस बायबल असं सांगतं की इस्माईल इस्हाकाची चेष्टा करत होता, खिदळत होता. आणि साराने ती गोष्ट बघितली आणि मग साराला समजलं. काय समजलं नंतर ना, की माझ्या मनात येणाऱ्या विचाराच्या द्वारे जो विचार मला सैतानाने दिला ना, त्या विचाराला मी बळी पडले आणि त्या विचाराच्या द्वारे मी भुलवली गेले. त्याच्यामुळे आता मला काय झालं नाही, त्रास होत आहे, भरपूर त्रास झाला. ज्यावेळेस साराने विचार केला आणि हगारेपाशी अब्राहमाला पाठवलं. आता ज्यावेळेस अब्राहमाला हगारपासून इस्माईल झाला ना, त्यावेळेस साराला काय वाटलं, हा आता मी खूप आशीर्वादित झाले, मी लय आनंदित झाले. पण नेहमी हगार साराचा काय करायची माहितीये का, द्वेष करायची. काय करायची, द्वेष करायची. का द्वेष करायची माहितीये का, का द्वेष करायची, कारण अजून साराकडे लेकरू नव्हतं आणि हगाराकडे लेकरू होतं. साराचं बघायला गेलं तर मन किती आपल्याला चांगलं वाटतंय ना. कोण देते का आपला नवरा दुसऱ्यांना, देऊ शकते कोण, कोणी देऊ शकत नाही, देऊ शकते. पण सारा किती ग्रेट आहे ना. का सारा एवढी ग्रेट बनली माहिती आहे का, कारण सारा पण त्या सैतानाच्या विचाराला काय झाली, बळी पडली. नंतर साराला समजलं, काय समजलं, इस्माईल झाल्यानंतर समजलं. आम्हाला पण जेव्हा आमच्याकडे विचार येतात ना, विचार येतात, ते विचाराला आम्ही बळी पडतो आणि एखादं गोष्ट देवाच्या शब्दाच्या विरुद्ध जाऊन आम्ही करतो ना, त्याच्यानंतर आम्हाला कळतं रिझल्ट, अरे बापरे, मी हे करायला नाही पाहिजे होतं, हे माझे विचार नव्हते, हे देवाचे विचार नव्हते, हे कुणाचे विचार होते. नंतर कळतं रिझल्ट आल्यानंतर. मग बायबल काय सांगतं माहितीये का, काय सांगतं बायबल, इसाक आला आणि इसाक काय झाला, त्रासदायक ठरला. कुणाला त्रासदायक ठरला, अब्राहमाला आणि सारेला इस्माईल त्रासदायक ठरला. इस्माईल नेहमी त्रास द्यायचा साराला, अब्राहमाला. आणि म्हणून मग परमेश्वराचं वचन अब्राहमाकडे आलं आणि परमेश्वराने काय म्हटलं माहितीये का, तुझी जी दासी आहे ना हगार आणि इस्माईलला काय करत तू, काढ बाजूला. तुझी पत्नी सारा जे सांगत आहे ना तू ऐक आता, कारण इस्माईल तुझा वारस होणार नाही. हालेलुया. अब्राहमाला काय वाटलं आता, हगारपासून इस्माईल झाला, हा आता माझा वारस मला मिळाला. भरपूर लोकांना वाटते ना, ज्यांच्याकडे घरामध्ये मुली असतात ना, मग ते थोडे निराश होते. परंतु जेव्हा मुलगा झाल्यानंतर काय होतं ते, हा लय आनंदित होते. का आनंदित होते, कारण हा आता माझ्या घराचा काय झाला, वारसदार आला, माझ्या घराचा वारसा चालवणारा आला. अब्राहमाला पण तसंच वाटलं की आता कोण आलेलं आहे, इस्माईल आलेला आहे आणि इस्माईल आता माझा वारस होणार, माझ्या पूर्ण संपत्तीचा, माझ्या घरावरचा तो काय होणार, आता वारस होणार. परंतु देवाचे विचार आणि देवाचे प्लॅनिंग्स वेगळे असते. साराचा प्लॅन, साराचा विचार, अब्राहमाचा प्लॅन, अब्राहमाचा विचार वेगळा आहे. जे अब्राहमाकडे साराकडे विचार आलेले ते विचार अब्राहमाचे विचार नाही. साराकडे आलेले विचार साराचे विचार नाही, ते विचार कुणाचे, सैतानाचे विचार आहेत. त्या सैतानाच्या विचाराला ते लोक बळी पडले. त्याच्यामुळे त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये त्यांना खूप समस्या बघाव्या लागल्या. हालेलुया. जर आम्ही पण या जगामध्ये चालत असताना, आम्ही पण या जगामध्ये चालत असताना आमच्या स्वतःच्या विचाराला, आमच्या मनात येणाऱ्या विचाराच्या द्वारे जर जीवन जगायला लागणार ना, आम्ही खूप त्रासामध्ये जीवन जगणार. जसं सारा आणि अब्राहमाने काय केलेलं आहे, त्रासामध्ये जीवन जगलेलं आहे. पण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर साराला आणि अब्राहमाला देवाने आत्मिक जीवन कसं जगायला पाहिजे हे शिकवलं. बायबल असं सांगतं, इथपर्यंत त्यांचं आत्मिक जीवन थोडं कमी होतं, पण नंतर पुढं 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 जाऊन परमेश्वराने अब्राहमासाठी, सारासाठी फेलोशिप करून, वचनाची सहभागिता करून करून नंतर 100व्या वर्षी अब्राहमाला इसाक दिला आणि इसाक दिल्यानंतर मग 25 वर्ष झाल्यानंतर परमेश्वराने म्हटलं अब्राहमाला, काय म्हटलं की तू आता काय आहे, विश्वासणाऱ्याचा पिता आहे. हालेलुया. किती वर्ष लागलं अब्राहमाला विश्वासाचं जीवन शिकायला, 25 वर्ष लागले. 75व्या वर्षी परमेश्वराने अब्राहमाला बोलवलं आणि 100व्या वर्षी अब्राहमाला इसाहाक दिला. म्हणजे
म्हणजे 25 वर्ष लागले अब्राहमाला आत्मिक जीवन शिकायला. आणि मग परमेश्वराने जे शब्द बोलला होता की इस्माईल तुझा वारस होणार नाही, तर कोण वारस होणार? इसहाक तुझा वारस होणार. आणि जो परमेश्वर शब्द बोलला होता तो शब्द परमेश्वराने पूर्ण केला. आणि साराला परमेश्वराने त्याच्या सारेवरती परमेश्वराने कृपा दृष्टी केली आणि इसहाकाचा जन्म झाला. हालेलुया. मनुष्याच्या विचाराच्या द्वारे जर जीवन आम्ही जगायला लागलो ना तर काय होणार माहिती आहे का? काय होणार? आम्ही या जगामध्ये दुःखी होणार, कष्टी होणार आणि निरंतर समस्येमध्येच राहणार. हालेलुया. पण आम्ही देवाच्या विचाराच्या द्वारे, देवाच्या मनाच्या द्वारे, देवाच्या शब्दाच्या द्वारे जर आम्ही जीवन जगणार ना तर आमचं जीवन आशीर्वादित, आमचं जीवन आनंददायी झाल्याशिवाय राहणारच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये अजून एक जोड आहे, अजून एक जोड आहे. कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? दुसरा जोडा नाही, इसहाक आणि रिबेका. कोण आहे? इसहाक आणि रिबेका. वाचव आहे उत्पत्तीचं पुस्तक याचा 25 अध्याय आणि 19 वचनापासून वाचू. हे एक जोड आहे. यांच्या जीवनामध्ये काय समस्या होती? त्यांना पण संतान नव्हती. संतान नव्हती म्हणून त्यांनी कुणाला विचारायला पाहिजे? परमेश्वराला विचारायला पाहिजे होते त्यांनी, अब्राहम आणि सारा. पण त्यांनी परमेश्वराला न विचारता ते आपल्या स्वतःच्या मनाच्या द्वारे चालले, स्वतःच्या विचाराच्या द्वारे चालले. त्याच्यामुळे इस्माईल झाला आणि ते त्यांना त्रासदायक झाला. परंतु बायबलमध्ये आणखी एक जोड आहे. हा कुठला जोड आहे? इसहाक आणि रिबेका. वाचू आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि 19 वचनापासून वाचू आपण. अब्राहमाचा पुत्र इसहाक याची वंशावळी, अब्राहमाचा पुत्र इसहाक याची वंशावळी येण्याप्रमाणे वाचा. अब्राहमाने इसाकास जन्म दिला. अब्राहमाने इसहाकास जन्म दिला. इसहाक 40 वर्षाचा झाला. इसहाक 40 वर्षाचा झाला. तेव्हा त्याने आरामी लबान याची बहीण पतन आरामातील अरामी बतुवेल याची कन्या रिबेका ही बायको करून घेतली. वचन 21 महत्वाचं आहे. वाचा आता. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता इथं पण एक जोडपा आहे. काय आहे जोडप्याचं नाव? खूप आवडते मला, इसहाक आणि रिबेका. ऍक्च्युअली सेम प्रॉब्लेम या दोघांच्या पण जीवनामध्ये. पहिला प्रॉब्लेम कुणाच्या जीवनामध्ये होता? अब्राहम आणि इसहाक. काय प्रॉब्लेम होता? त्या दोघांना पण काय नव्हतं? पुत्र संतान नव्हतं, निसंतान होते. परमेश्वराकडे जाऊन प्रश्न विचारायच्या ऐवजी काय केलं? ते दोघांनी डिस्कस केले आणि दोघा जणांनी डिस्कस करून निर्णय घेतला. परंतु बायबल जर तुम्ही वाचाल ना सेम असाच प्रॉब्लेम आहे. काय सेम प्रॉब्लेम आहे? निसंतान आहे. परमेश्वराने कूस बंद केलेली आहे. सेम प्रॉब्लेम इसहाक आणि रिबेकाच्या जीवनामध्ये आहे आणि सेम प्रॉब्लेम यांच्या जीवनामध्ये असल्यानंतर आता इसहाक आणि रिबेकाने कुणाला प्रश्न विचारायला पाहिजे? कुणाला विचारायला पाहिजे? अब्राहमाला विचारायला पाहिजे. त्यांचा बाप आहे अब्राहम, इसहाकाचा बाप अब्राहम आहे. अब्राहमाला विचारायला पाहिजे, डॅडी माझ्या पण जीवनामध्ये सेम प्रॉब्लेम आहे. तुमच्या जीवनामध्ये जो प्रॉब्लेम होता ना तो सेम प्रॉब्लेम माझ्या पण जीवनामध्ये आहे. तर कृपा करून तुम्ही मला सांगा का की मी या प्रॉब्लेममधनं कसं बाहेर निघू? मग अब्राहम सांगितलं असता, काय सांगितलं असतं? इसहाक तू पण काय कर, असं कर. पण इसहाकाला सर्व गोष्टी माहीत आहे. हालेलुया. इसहाकाला सर्व गोष्टी माहीत आहे. इसहाक आत्मिक जीवन शिकलेला आहे. कुणाकडनं माहिती आहे का? आपला बाप अब्राहमाकडनं इसहाक आत्मिक जीवन शिकलेला आहे. म्हणून इसहाकाने आपल्या बापाला प्रश्न न विचारता कुणाला प्रश्न विचारला? परमेश्वराला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? हे
इस्रायलाच्या देवा, माझ्या पत्नीची कूस बंद आहे, कृपा करून तू मला सांग की तिची कूस कशी वाढली होईल, कसं ती पुत्र संतान प्राप्त करू शकेल, कसं ती संतती प्राप्त करू शकेल. म्हणून इसाहाकाने कुणाकडे प्रश्न केला? परमेश्वराकडे. आणि मग जेव्हा इसाहाकाने परमेश्वराकडे प्रश्न केला, देवाचं वचन असं सांगतं, परमेश्वराने इसाहाकाला सांगितलं, काय सांगितलं? इसाहाक, तू आपली पत्नी रिबेका याच्यासाठी प्रार्थना कर, मी तिची कूस खुली करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इसाहाकाने काय केलं? काय केलं? परमेश्वराकडे गेला. डॅडी, हेवनली फादर, प्लीज टेल मी, कृपा करून मला सांगा, माझी पत्नी कसं पुत्र प्राप्त करू शकते. आणि मग परमेश्वराने सांगितलं, काय सांगितलं परमेश्वराने? इसाहाक, तू आपल्या पत्नीसाठी प्रार्थना कर आता. आणि बायबल असं सांगतं, जेव्हा इसाहाकाने आपल्या पत्नीसाठी प्रार्थना केली, देवाचं वचन सांगतं, परमेश्वराने इसाहाकाची प्रार्थना ऐकली. आणि इसाहाकाची प्रार्थना परमेश्वराने ऐकल्यानंतर रिबेकाची कूस काय झाली? वाहती झाली. आणि मग काय झालं माहितीये का? एक मिळाला नाही त्यांना, कृपेवर कृपा मिळाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे, परमेश्वराच्या विचाराच्या द्वारे, परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे जेव्हा मी या जगामध्ये चालत असताना जीवन जगतो ना, आम्हाला नुसती कृपा मिळत नाही, तर कृपेवर कृपा मिळते. हालेलुया. अब्राहमाला फक्त एकच मिळाला, इसाहाक. परंतु इसाहाकाने जेव्हा परमेश्वराकडे जाऊन विचारलं, मला मुलगा नाही आहे, मला मुलगा नाही आहे, कृपा करून सांगा कसं मिळणार. परमेश्वर म्हटला, तू जा प्रार्थना कर तुझ्या बायकोसाठी आणि तिची कूस मी भाती करणार. आणि देवाने काय केलं? कृपेवर कृपा केली. कुणाला? इसाहाकाला. ज्यावेळेस इसाहाकाने प्रार्थना केली रिबेकासाठी, एक नव्हतं तिच्या गर्भाशयामध्ये, 2 राष्ट्र होते. हालेलुया. किती होते? 2 होते. 2. वाचो आपण पुढचं वचन काय सांगतं? उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि 21, 22 आणि 23 वचन वाचो आपण. हा वाचा. इसाहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती. हो. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली. परमेश्वराने इसाहाकाची विनवणी ऐकली आणि रिबेका गर्भवती झाली. तिच्या उदरामध्ये मुले एकमेकांशी झगडू लागली. तिच्या उदरामध्ये मुले म्हटले. हालेलुया. मुलगा म्हटलंय का? काय म्हटलंय? जेव्हा मी परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे, जेव्हा मी परमेश्वराच्या मनाच्या द्वारे, जेव्हा मी परमेश्वराच्या विचाराच्या द्वारे जीवन जगतो ना, तर देव आम्हाला कृपेवर कृपा देतो. हालेलुया. ती कृपेवर कृपा कोणाला मिळाली? इसाहाकाला मिळाली. देवाचं वचन काय सांगतं? तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागले. झगडू लागले. तेव्हा ती म्हणाली, असे चालले तर मी जगावे हे असे मला काय होत आहे, हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. आता जे पण काय त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, जे पण काय त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत ना, त्यावेळेस ते कोणाला विचारायला लागले? परमेश्वराला. हालेलुया. जेव्हा कधी पण या जगामध्ये चालत असताना आपल्या जीवनामध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स येत असतील, आपल्याला पुत्र संतान नाही, आपल्याला आजार झालेला आहे, एखादं ऍक्सिडेंट झाला असेल, आपलं आत्मिक जीवन थोडं खराब चालू असेल, फायनान्शियली प्रॉब्लेम जीवनामध्ये असतील, एनीबडी काय पण असू आमच्या जीवनामध्ये, आम्ही मनुष्याला न विचारता आम्ही कुणाला विचारायला पाहिजे? परमेश्वराला. आता तिच्या गर्भाशयामध्ये दोन लेकरं आहेत आणि काय करत आहेत? ते दोघं पण भांडण करत आहेत. आणि भांडण करत असताना देवाचं वचन काय सांगतं की तिच्या उदरामध्ये मुले एकमेकाशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, हे असे काय मला होत आहे, हे काय असेल ते परमेश्वराला विचारावयास ती गेली. तेव्हा परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातून 2 वंश निघतील, एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्राहम आणि सारा स्वतःच्या विचाराच्या द्वारे जीवन जगले, शैतानाच्या विचाराला ते बळी पडले. त्याच्यामुळे
इस्माईल जन्माला आला आणि इस्माईल जन्माला आल्यानंतर त्यांना इस्माईल खूप कसा झाला, त्रासदायक झाला. अजून देखील इस्माईल त्रासदायकच आहे. का त्रासदायक आहे माहिती आहे का? कारण आमच्या मनातून येणाऱ्या विचाराच्या द्वारे जर आम्ही जगायला लागलो ना तर आम्ही नेहमी त्रासामध्येच जीवन जगणार, आम्ही दुःखामध्येच जीवन जगणार, आम्ही निराशेमध्येच जीवन जगणार. पण जर आम्ही परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे, परमेश्वराच्या मनाच्या द्वारे, परमेश्वराच्या विचाराच्या द्वारे जर आम्ही जीवन जगायला लागणार ना तर सेम आम्ही या इसाक आणि रिबेकासारखं आशीर्वादी जीवन जगणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर काय म्हणतो की माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही, माझे मार्ग तुमचे मार्ग नाही. का परमेश्वर असं म्हणतो? कारण परमेश्वराला माहित आहे, सर्व काही माहित आहे परमेश्वराला. म्हणून आम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज माझ्या मनात येणारे विचार, ते विचार माझे आहेत का परमेश्वराने मला दिलेले? आज माझ्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना हे माझ्या कल्पना आहेत, हे सैतानाच्या कल्पना आहेत का त्या परमेश्वराच्या कल्पना आहेत? हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. हालेलुया. जर आम्ही समजून घेणार ना तर देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? देवाचं वचन सांगतं की देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे आशीर्वादी केल्याशिवाय राहणारच नाही. हालेलुया. भरपूर वेळेस या जगामध्ये चालत असताना मनुष्य काय करतात माहितीये का? आपल्या स्वतःच्या विचारावरती भरपूर विश्वास ठेवतात, स्वतःच्या विचारावरती विश्वास ठेवून जीवन जगतात. मी भरपूर वेळेस लोकांना तारणाची सुवार्ता सांगतो ना. तारणाची सुवार्ता काय सांगतो मी की प्रभू येशू ख्रिस्त या जगात कशासाठी आला, तो कशासाठी मेला आणि कशासाठी पुनरुत्थित झाला. जेव्हा मी सांगतो ना त्यावेळेस लोक काय करतात माहितीये का? काही लोक देवाच्या त्या वचनावरती विश्वास ठेवतात, परंतु काही लोक त्या वचनावरती विश्वास ठेवत नाही. हालेलुया. आता भरपूर लोक आहेत बघा, भरपूर लोक आहेत या जगामध्ये, भरपूर लोक आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सारा परमेश्वराला ओळखत होती, म्हणूनच सारा परमेश्वराबद्दल काय म्हणते की परमेश्वराने माझी कूस काय केलेली आहे, बंद केलेली आहे. ओळखती सारा, परमेश्वराला ओळखते. सेम आम्ही पण काय करतो, परमेश्वराला ओळखतो. फॉर एक्झाम्पल आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत ना. कोण कोण ओळखतं नरेंद्र मोदींना? हात वर करून दाखवा मला. हात वर करा की. नरेंद्र मोदीला ओळखत कोण? ओळखत नाही. कोण ओळखते? मी पण ओळखतो. अजून कोण कोण ओळखते? आमचे काका म्हटले सगळेच ओळखते. बरोबर आहे का नाही? हा, नरेंद्र मोदी तुम्हाला ओळखते का? हा, नरेंद्र मोदी तुम्हाला ओळखते का? हा, तुम्हाला ओळखते? सेम तसंच आहे. हालेलुया. बायबलमध्ये सेम असंच लिहिलेलं आहे. आम्ही परमेश्वराला ओळखतो हे इम्पॉर्टंट नाही आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखतो हे महत्वाचं नाही आहे. इंडिव्हिज्युअली परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय करायला पाहिजे? ओळखायला पाहिजे. म्हणून एकदा का होईना त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही काय करून घ्यायला पाहिजे? ओळख करून घ्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? पुढे बरे. तुझं नाव काय? काय नाव आहे? आशिष. आशिष. हॅलो आशिष, माझं नाव सुमित आहे. तू जाऊन बसा. आता मी 1 वर्षाच्या नंतर ना पण कुठं तर जात असलो आणि तो मला दिसला आणि त्यांनी मला बघितलं तर तो काय म्हणणार, अरे ते पासमी सुमित आहे. कुठं पण दिसल्यानंतर 1 वर्षाच्या किंवा तरी जरा मोठा पण झाला. आता तो एक काहीतरी 15 वर्षाचा असेल ना, एक 25 वर्षाचा झाला. आणि समजा फॉर एक्झाम्पल मी कुठं तरी सेवा करण्यासाठी कुठं आउट ऑफला गेलो आणि मग त्याच्यानंतर ना मी पुन्हा परत आलो आणि इथं वचन सांगायला लागलो आणि तो लेकरू परत इथं आला आणि आल्यानंतर मग मी त्याला बघितलं. मग मी काय करणार? ओळखणार. अरे एक दिवशी मी त्याला चर्चच्या संडे सर्व्हिसमध्ये बोलून त्याचं इंट्रोडक्शन करून घेतलं, त्याचं नाव विचारलं आशिष. मग तरी पण काय करणार? मला ओळखणार. 10 वर्षांनी का होईना तो मला काय करणार? ओळखणार. का ओळखणार? कारण आम्ही दोघं एकमेकाचं इंट्रोडक्शन करून घेतलं. काय केलेलं आहे? ओळख करून घेतलेलं आहे. म्हणून त्यांनी 10 वर्षाच्या नंतर नका होईना मला ओळखणार. पण मी त्याला ओळखतच नसेल तर त्यांनी मला ओळखणार आहे का? सेम तसं या जगामध्ये चालत असताना एकदा का होईना आम्ही कुणाला ओळखायला पाहिजे?
म्हणतात माहिती आहे का? तो मला आजारामधनं बरं करणार आहे, तो मला कॅन्सरमधनं बरं करणार आहे. ही ओळख आमची झालेली आहे आतापर्यंत. परंतु ही ओळख आम्हाला कुठे घेऊन जात नाही माहिती आहे का? कुठे घेऊन जात नाही? स्वर्गात घेऊन जात नाही. तारणारा म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणजे तारणारा म्हणून जेव्हा मी वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो ना, तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्त पण काय करतो? आम्हाला ओळखतो. हालेलुया. म्हणून हे ओळख करून घेणं महत्वाचं आहे. म्हणून सैतान निरंतर आम्हाला परमेश्वराला न ओळखण्याचे विचार देतो आणि निरंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगतो की तू काय आहे? आणखी पापीच आहे. मी किती वेळेस, मी भरपूर वेळेस प्रचार केला, भरपूर वेळेस मी वचन सांगितलं. काय वचन सांगितलं? की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती मेला, तुमच्यासाठी त्यांनी ते रक्त सांडलं, त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही पवित्र शुद्ध नीतिमान झालेले आहात. किती वेळेस मी सांगितलं. परंतु भरपूर वेळेस लोक काय करते? हो का, असं आहे, ठीक आहे आहे म्हणतात आणि परत नंतर काय करते? स्वतःला काय करते? पापीच म्हणते. का असं म्हणतात माहिती आहे का? कारण सैतान काय करतो? निरंतर विचार आम्हाला देतो. काय विचार देतो? काय विचार देतो? की तू कोण आहे? तू पापीच आहे. सैतान निरंतर काय करतो? तेच विचार देतो आम्हाला की तू कोण आहे? पापीच आहे. पण देवाचं वचन काय सांगतं? आम्ही मनुष्याच्या विचाराच्या द्वारे बघणार नाही तर मनुष्य आम्हाला पापीच ठरवणार. पण मनुष्याचे विचार आम्हाला महत्वाचे नाही. आम्हाला कोणाच्या विचाराची गरज आहे? आम्हाला परमेश्वराच्या विचाराची गरज आहे. परमेश्वर मला काय म्हणत आहे? एखादा मनुष्य मला पापी म्हणत आहे, एखादा मनुष्य मला दोषी ठरवत आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जर परमेश्वर मला दोषी ठरवत नाही, परमेश्वर जर मला पापी ठरवत नाही, तर ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. मनुष्य या जगामध्ये चालत असताना ना नेहमी अजून काय करणार? तो स्वतःचे पाप काढवतो. सैतान त्याला तेच विचार देतो, तू पापीच आहे, तू पापीच आहे. पण त्याच्या पलीकडे देव काय म्हणतो? देवाचा विचार, देवाचं मन काय आहे माहिती आहे का तुम्हाला? काय आहे देवाचं मन? वाचू आपण. बघा मार्काचं पुस्तक थोडं मनुष्याच्या विचारामध्ये बघा कसं मनुष्याच्या विचार सैतानाचे विचार म्हटलेले आपण पाहू. बघा जर मार्कचं पुस्तक मत्तेचं पुस्तक याचा 16वा अध्याय मी पण काढतो. मत्तेचं पुस्तक 16वा अध्याय 16 अध्याय आणि 21 वचनापासून वाचू आपण. मत्तेचं पुस्तक 16 अध्यायाचं 21 वचन. इथं आपल्याला मनुष्याचे विचार आणि परमेश्वराचे विचार स्पष्ट कळायला मिळते. बघा कसं परमेश्वर आपला विचार सांगतो आणि कसं मनुष्याच्या जीवनामध्ये सैतान त्याचे विचार घालतो. बघा इथं मनुष्याचे विचार, मनुष्य आणि सैतानाचे विचार आणि देवाचे विचार आम्हाला स्पष्ट इथं पाहायला मिळतं. बघा मत्तेचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 21 वचनापासून वाचू आपण. वाचा. तेव्हापासून म्हणजे कधी? सर्व गोष्टी परमेश्वराने सांगून झाल्यानंतर तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेममध्ये जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्या हातून बहुत दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावे. हे असं होणं अगत्याचं आहे. आता इथं कुणाचे विचार आहे? इथं परमेश्वराचे विचार आहे. परमेश्वराचा विचार काय आहे? की मी यरूशलेमला जायला पाहिजे, शास्त्री परुषी त्या लोकांच्या हाताने मी धरायला पाहिजे, त्यांनी मला ठेचून मारायला पाहिजे, माझं वधस्तंभावरती मरण व्हायला पाहिजे आणि पूर्ण मनुष्य जातीचं पाप वधस्तंभावरती मी काय करायला पाहिजे? सोडवायला पाहिजे. हे कुणाचा विचार आहे? परमेश्वराचा विचार आहे. हे परमेश्वराचं मन आहे. हे परमेश्वराचा शब्द आहे. आता इथं सैतानाचा शब्द आणि मनुष्याचा शब्द कसं एक आहे ते पाहायला मिळतं. बघा पुढचं 22 वचन वाचू आपण. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन
त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी आपणावर दया असावी, असे आपल्याला होणारच नाही. परंतु काय म्हणायचं आता पेत्र? आता बघायचं पेत्राचे विचार, मनुष्याचे विचार आणि सैतानाचे विचार कसे एक आहेत बघा. आता परमेश्वराचा विचार आणि परमेश्वराचा शब्द काय आहे की मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरायला पाहिजे, प्राण द्यायला पाहिजे. आणि त्याचा शब्द काय आहे मनुष्याचा? की पेत्र काय म्हणत आहे? प्रभूजी आपल्यावरती दया व्हावी आणि आपण वधस्तंभावर मरायला नाही पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. मग प्रभू काय म्हणतो बघा, मग 23 वचन काय सांगतं? परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. माझ्या पुढून निघून जा. तू मला अडखळा आहेस. कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. हालेलुया. Praise God. बायबलमध्ये मनुष्याचे विचार आणि सैतानाचे विचार कसं एक झालेले आहेत. त्या मनुष्याच्या विचाराला आणि मनुष्याच्या मनातून येणाऱ्या विचाराला डायरेक्टली परमेश्वराने काय म्हटलेलं माहितीये का? काय म्हटलंय? सैतान. आता पेत्राच्या मनात काय विचार आला की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरायला नाही पाहिजे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती तर जाणार आहे. हे विचार आल्यानंतर ना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो डायरेक्ट, अरे सैताना काय कर, तू माझ्या पुढून निघून जा, कारण तू मला अडखळा नाही. हालेलुया. म्हणून आम्ही समजून घ्यायला पाहिजे ज्या जगामध्ये चालत असताना आम्ही कुठल्या विचाराच्या द्वारे जीवन जगत आहे. जसं सारा आणि अब्राहम त्याच्या मनातून येणाऱ्या विचाराच्या द्वारे जीवन जगले आणि इसहाकाला या जगामध्ये घेऊन आलं आणि त्याच्यामुळं अजून देखील आपल्याला त्रास आहे. जर या जगामध्ये चालत असताना आपण त्या सारा आणि अब्राहमाच्या विचाराद्वारे जर जीवन जगणार, आम्ही पण काय होणार? दुःखी कष्टी जीवन जगायला लागणार. पण जर आम्ही परमेश्वराकडे जाऊन परमेश्वराला प्रश्न विचारणार, परमेश्वराच्या विचाराच्या द्वारे जीवन जगणार, परमेश्वराच्या मनाच्या द्वारे जीवन जगणार, परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे जर जीवन जगणार, तर आम्ही पण इसहाक आणि रिबेका याच्याद्वारे काय होणार? कुठलं जीवन जगणार? आशीर्वादी. जसं अब्राहम आणि साराने दुःखी जीवन जगलं इस्माईल झाल्यानंतर, पण रिबेका आणि इसहाक हे ज्या वेळेस त्यांना याकोब आणि एसाव झाला ना, त्याच्यानंतर त्यांनी कुठलं जीवन जगलं? आशीर्वादी जीवन जगलं. बघा, जर एक लास्ट वचन वाचून आपण एंड करू. आपण जर परमेश्वराकडे जाऊन प्रश्न करणार, परमेश्वराच्या मनाच्याद्वारे, परमेश्वराच्या शब्दाच्याद्वारे, परमेश्वराच्याद्वारे जर जीवन जगणार, तर तेव्हापासून आम्ही कसं जीवन जगणार? आनंदी जीवन जगणार. पहिले शमूएल 1 याचा पहिला अध्याय आणि पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 17-18 वचन वाचू आपण. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय 17 आणि 18 हे वचन वाचायच्या अगोदर थोडे इकडे लक्ष द्या. या जगामध्ये चालत असताना जर आम्ही आमच्या स्वतःच्या विचाराच्या द्वारे जीवन जगणार, जसं अब्राहम आणि साराने जीवन जगलं, तर आम्ही शेवटी दुःखामध्ये, कष्टामध्ये जीवन जगणार. पण आम्ही जर या जगामध्ये चालत असताना आम्ही परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे, परमेश्वराच्या विचाराच्या द्वारे जर आम्ही जीवन जगणार, तर आमचं जीवन कसं होणार माहिती आहे का? काय सांगतो वाचा. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 17 आणि 18 वचन वाचू आपण. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस, ते तुला तो देव. ती म्हणाली, ह्या आपल्या दासीवर आपली कृपा दृष्टी हो. मग त्या स्त्रीने म्हणजे त्या हन्नाने परत
उदास होणार नाही, तेव्हापासून आम्ही कधीच काय होणार नाही, दुःखी होणार नाही, तेव्हापासून आम्ही कधीच काय होणार नाही, आमचं जीवन कधी अपयशी राहणार नाही. तर जेव्हा आम्ही परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे, परमेश्वराच्या मनाच्या द्वारे, परमेश्वराच्या विचाराच्या द्वारे जीवन जगणार, आम्ही पण आपलं जीवन कसं करणार, आनंदी. जसं हन्ना त्या दिवसाच्या नंतर काय झाली नाही, उदास कधी राहिली नाही. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे जीवन जगणार ना, तेव्हापासून आमचं पण जीवन काय होणार नाही, उदास राहणार नाही, तर निरंतर काय राहणार, आशीर्वादित, आनंदी राहणार. आणि कृपेवर कृपा देव काय करणार, आम्हाला देणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.